नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शीतल जाधव पाटील, मुंबई पोलीस शौर्य अकॅडमी बदलापूर पूर्वकडून तुमच्यासाठी पोलीस भरतीला वारंवार विचारले जाणारे असे महत्त्वाचे प्रश्न आपण घेऊन आलो आहोत. हे प्रश्न तुम्हाला तोंडपाठ करूनच ठेवावे लागतील, जेणेकरून तुम्हाला येत्या पोलीस भरतीमध्ये चांगले मार्क मिळतील. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा, शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. पहिला प्रश्न बघूया काय आहे. पेनिसिलिन या औषधाचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावलेला आहे? याचं उत्तर काय आहे? अलेक्झांडर फ्लेमिंग. तर बघा, सी.व्ही. रमन हे कशा संदर्भात आहे? तर गणित आणि किंवा विज्ञानशास्त्र म्हणून यांना ओळखलं जातं. लुईस पाश्चर हे कशासाठी प्रसिद्ध आहेत? तर यांनी रक्तगटाचा शोध लावलेला आहे. रक्तगटाबद्दल सुद्धा अनेकदा विचारलं जातं. तर पेनिसिलिन या औषधाचा शोध कोणी लावलाय? अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावलाय. पुढचा प्रश्न बघूया काय आहे. विद्युत प्रवाह मोजण्याचे उपकरण कोणते आहे? याचं उत्तर तुम्हाला माहितीच असलं पाहिजे. याचं उत्तर काय आहे? अँपियर. अँपियर हे ए या अक्षराने तुम्हाला विचारलं जातं. असंही विचारलं जातं की ए असं साईन असतं, तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय. एच्या वरती गोल असतो, त्याला अँपियरचं साईन म्हटलं जातं. आणि हे विचारलं जातं की विद्युत प्रवाह मोजण्याचे उपकरण आहे अँपियर, हे कोणत्या अक्षराने दर्शवतात? याचं उत्तर काय आहे? तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल. पुढचा प्रश्न बघूया काय आहे. हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? याचं उत्तर काय आहे? बॅरोमीटर. मग सांगा, होका यंत्र कशासाठी वापरलं जातं? तर होका यंत्र हे काय आहे? दिशादर्शक आहे. तापमापक कशासाठी वापरतात? तापमापक हे तापमान मोजण्यासाठी वापरतात. आणि अॅनेमोमीटर हे कशासाठी वापरतात? तर हवामान किंवा वाऱ्याची दिशा कोणत्या दिशेने जातीये हे तुम्हाला अॅनेमोमीटर मुळे कळतं. बरोबर? पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते आहे? अनेक जण उत्तर देतील प्रथिने. तर प्रथिने हे उत्तर नाही. तर याचं उत्तर काय आहे? कार्बोहायड्रेट्स. आता कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय? आपण पूर्ण जेवणामध्ये भात खातो, चपाती खातो, ज्वारीची भाकरी खातो. ह्या प्रकारचे पदार्थ कशामध्ये दिसतात? तर कार्बोहायड्रेट्स मध्ये तुम्हाला या पदार्थामध्ये आढळून येतात. हा पूर्ण आहार म्हणजेच कार्बोहायड्रेट्सने भरलेला आहार आहे, म्हणून याला ऊर्जेचे स्रोत म्हटलं जातं. म्हणून उत्तर काय आहे? कार्बोहायड्रेट्स. जीवनसत्व तुम्हाला माहिती असतील. मेद म्हणजे फॅट्स, हेही तुम्हाला माहिती असेल. त्यामुळे याचं उत्तर प्रथिने नसून काय आहे? कार्बोहायड्रेट्स असं आहे. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न काय आहे. खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव कोणते आहे? तर याचं उत्तर काय आहे? सोडियम बायकार्बोनेट. म्हणजेच काय आहे? खाण्याचा सोडा जेवणात वापरायचा नाही. काय करायचं? त्याला बाय बाय करायचं. मग काय उत्तर लक्षात ठेवा? सोडियम बायकार्बोनेट. याच्याच विरुद्ध काय आहे? सोडियम कार्बोनेट. कशासाठी? तर सोडियम कार्बोनेट हा धुण्याचा सोडा आहे. बरोबर? हा प्रश्न, यापैकी 2 प्रश्नांपैकी एक प्रश्न प्रत्येक पेपराला, प्रत्येक जिल्ह्याला तुम्हाला विचारलाच जातो. त्यामुळे हे लक्षात तुम्हाला ठेवायचंच आहे. पुढचा प्रश्न बघूया कोणता आहे. पित्ताशयात साठवलेल्या पित्ताचा मूळ स्रोत कोणता आहे? याचं उत्तर काय आहे तुमचं? पित्ताशयात साठवलेल्या पित्ताचा मूळ स्रोत कोणता आहे? याचं उत्तर काय आहे? तर स्वादुपिंड. लक्षात ठेवा, स्वादुपिंडामध्ये काय आहे? पित्ताशय किंवा पित्तरस काय केले जातात? स्त्रोत केले जातात आणि तिथूनच तुमच्या त्या शरीरामध्ये पोहोचवले जातात. तर याचं उत्तर काय आहे? स्वादुपिंड. पुढचा काय प्रश्न बघूया. राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था खालीलपैकी कोठे आहे? एक लक्षात घ्या, कुठलंही रोग केंद्र असेल, पेशी केंद्र असेल, हे कुठे असणार आहे तुमचं? पुण्यामध्ये असणार आहे. लक्षात ठेवा, पुणे येथे काय आहे? राष्ट्रीय पेशी संशोधन आहे. ठीक आहे. अगदी सोपे प्रश्न आहे आणि वारंवार येणारे प्रश्न आहे, त्यामुळे हे प्रश्न आपण घेतलेले आहेत. त्यामुळे यांचा चांगला सराव केलाच पाहिजे. पुढचा प्रश्न, दूषित पाण्यापासून पसरवणारा रोग कोणता आहे? उत्तर अगदी सोपं आहे. कोणतं आहे? कावीळ. बरोबर? कोणतं आहे? कावीळ हे उत्तर आहे तुमचं. मधुमेह, कुष्ठरोग हे कशासाठी आहे? मधुमेह हा तुमचा वंशावळ असू शकतो किंवा
साखरेचं प्रमाण कमी जास्त म्हणजे इन्सुलिन याचा स्त्राव कमी जास्त प्रमाणात झाला की मधुमेह होतो. हा पाण्यामुळे होत नाही, लक्षात ठेवा. कुष्ठरोग सुद्धा त्याच प्रकारचा आहे. दूषित पाण्यामुळे काय होतं, कावीळ हा रोग होऊ शकतो. पुढचा प्रश्न बघूया कोणता आहे. WHO द्वारे भारत पोलिओमुक्त देश म्हणून कोणत्या वर्षी घोषित केला गेला? तर कोणत्या वर्षी? 2024 ला घोषित केला गेला आहे. लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. समजतंय? पुढचा प्रश्न बघू काय आहे. तर बघा, जर तुम्ही बदलापूर किंवा बदलापूरच्या जवळपास राहत असाल तर तुम्ही शौर्य अकॅडमी बदलापूर पूर्वला जॉईन करू शकता. येथे तुम्हाला सुसज्ज ग्राउंड, लेखी परीक्षेसाठी अतिशय उत्तम शिक्षक वर्ग, सुसज्ज तुम्हाला अभ्यासिका आहेत. अगदी कमी फी मध्ये तुम्हाला हे सुविधा मिळणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही अजून पोलीस भरतीचा अभ्यास स्वतः करताय, सेल्फ प्रॅक्टिस करताय, तर तुम्ही जाऊन शौर्य अकॅडमी बदलापूर पूर्वला संपर्क साधा. स्टेशन पासून अगदी जवळ आहे. त्यामुळे तुम्ही तिकडे जाऊन तुमची चांगली तयारी करू शकता. त्यामुळे लवकरात लवकर शौर्य अकॅडमी बदलापूर तुम्ही संपर्क साधा. पुढचा प्रश्न बघा काय आहे. हत्तीरोग संशोधन केंद्र महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? याचं उत्तर काय आहे? वर्धा. लक्षात ठेवा. हा प्रश्न आतापर्यंत विचारला गेलेला नाहीये, पण हा प्रश्न नक्कीच विज्ञानद्वारे विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, लक्षात घ्या. पुढचा प्रश्न काय आहे. न्यूरोलॉजी ही विज्ञान शाखा कोणत्या शाखेशी किंवा कोणत्या विषयाशी निगडीत आहे? हे तुम्हाला उत्तर द्यायचंय. तर याचं उत्तर काय आहे. न्यूरोलॉजी, न्यूरॉन्स कशासाठी? चेतासंस्थेसाठी अभ्यास केला जातो. चेतासंस्था म्हणजे तुमचा जो मेंदू आहे यामध्ये काही प्रॉब्लेम असेल किंवा त्याचा तुम्हाला ऑपरेशन वगैरे काही असेल करायचं, त्याबद्दल जो काही शास्त्र आहे, अभ्यास केला जातो, त्याला काय म्हणतात? न्यूरोलॉजी. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूया काय आहे. 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून कोणत्या शास्त्रज्ञाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? अगदी सोपं उत्तर आहे, डॉक्टर चंद्रशेखर व्यंकटरमण. मागील एका प्रश्नामध्ये आपण रमण यांचा उल्लेख केला होता आणि तुम्हाला त्याच प्रकारचा प्रश्न इथे दिलेला आहे. त्यामुळे प्रत्येक प्रश्न हा व्यवस्थित ऐका आणि व्यवस्थित तुम्ही एका वहीवर लिहून काढा, जेणेकरून तुम्हाला चांगला फायदा होईल. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न काय आहे. भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण होते? अगदी सोपं उत्तर आहे आणि खूप वेळा विचारला गेला आहे. भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण आहेत? S.S. स्वामीनाथन. डॉक्टर S.S. स्वामीनाथन. डॉक्टर वर्गीस कुरियन कोण आहे? तर दुग्ध क्रांती म्हणतो आपण त्याला किंवा दुधाची क्रांती म्हणतो. त्यांचे जनक कोण आहे? तर डॉक्टर वर्गीस कुरियन. डॉक्टर होमी भाभा अणु संशोधन केंद्र हे तुम्हाला माहितीच असेल. त्याचे अध्यक्ष किंवा त्यांनी स्थापन केली आहे 1954 ला. कोण आहे ते? होमी भाभा. आणि नॉर्मन बोरलॉग खूप वेळा प्रश्न विचारला गेला आहे. नॉर्मन बोरलॉग हे कुठले आहे? तर जगाचे हरित क्रांतीचे जनक आहेत. लक्षात ठेवा, जगाचे हरित क्रांतीचे जनक आहेत. पुढचा प्रश्न बघूया. गोगलगाय कोणत्या संघात मोडते? संघ विचारले जातात. 6 संघ आहे, त्यापैकी तुम्हाला विचारले जातात. मोलुस्का हा संघ आहे, याच्यामध्ये गोगलगाय येते. मोलुस्का म्हणजे काय आहे? असा प्राणी जो सरपटणारा आहे आणि त्यावेळेस तो आपल्या शरीरातील चिकट द्रव पदार्थ सोडत असतो. हा कोणत्या गटात येतो? मोलुस्का या गटात येतो. घटसर्प हा कोण रोग आहे. ठीक आहे. आणि अर्थोपोडामध्ये काय आहे? तर अर्थोपोडामध्ये गांडूळ हा प्रकार येतो. त्यामुळे हे जे संघ आहे ते तुम्हाला पाठच करायचे आहेत. पुढचा प्रश्न. वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्यांची आवश्यकता असते? बघा, 14, 16, 18 आणि 20. तर याचं उत्तर काय आहे? 16. लक्षात ठेवा, 16 घटक हवे असतात वनस्पतीच्या चांगल्या वाढीसाठी. ठीक आहे. पुढचा प्रश्न. पेशी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले होते? याचं उत्तर आहे रॉबर्ट हुक. रॉबर्ट हुक यांनी पेशी
हा शब्द अस्तित्वात आणला होता? जर आपण मधमाशांचं जे पोळं पाहतो त्या प्रकारे हे पेशी त्यांना दिसून आले होते आणि त्यांनी पेशी हे नाव त्याला दिलं गेलं. ठीक आहे, लक्षात ठेवा. सी.व्ही. रमन पुन्हा एकदा यांचा उल्लेख केलेला आहे, त्यामुळे लक्षात ठेवा सी.व्ही. रमन हे कोणते आहे? विज्ञान शास्त्रज्ञ आहेत. पुढचा प्रश्न काय आहे? प्लेग कोणत्या प्राण्यामुळे पसरतो? प्लेग हा उंदीर चावल्यामुळे पसरतो. लक्षात ठेवा. आपल्या सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू प्लेगच्या साथीने झाला होता आणि हा प्रश्न खूप वेळा विचारला गेलेला आहे की प्लेग ही साथ कोणत्या प्राण्यांमुळे पसरते किंवा कोणत्या प्राण्यामुळे हा प्लेगचा रोग होतो? तर लक्षात ठेवा उंदीर. डुक्कर जर म्हटलं तर याचं उत्तर काय आहे? स्वाईन फ्लू. बरोबर, याचं उत्तर लक्षात ठेवा, स्वाईन फ्लू. कुत्र्यामुळे काय होतं? रेबीज होतं कुत्र्यामुळे. बरोबर, रेबीज. 14 इंजेक्शन द्यावे लागतात. कोणाला कुत्रा चावला असेल तर त्यांनी 14 इंजेक्शन घ्या बरं. आणि गायमुळे कोणताही रोग असा होत नाही. बरोबर, ठीक आहे. इन्फेक्शन होऊ शकतं पण रोग असा होत नाही. बरोबर. पुढचा प्रश्न बघूया काय आहे. डॉट्स खूप वेळा प्रश्न येऊन गेलेला आहे. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. काय? डॉट्स. डॉट्स ही कृती योजना कोणत्या रोगाविरुद्ध संबंधित आहे? हा प्रश्न विचारला जातो. तर याचं उत्तर काय आहे? कोणत्या रोगाबद्दल? क्षय या रोगाबद्दल विचारलं जातं खूप वेळा. एक तर प्रश्न असतो क्षय ह्या रोगाचं निदान किंवा कोणत्या उपचारादरम्यान होतं? तर डॉट्स. आणि डॉट्स ही योजना कशासाठी आहे? तर क्षयरोगासाठी. असे 2 प्रकारचे प्रश्न असतात. रेबीज कशामुळे होतं? कुत्रा चावल्यामुळे होतं. आताच आपण बघितलं. बरोबर. आणि एड्स हा काय आहे? संसर्गजन्य रोग नाही. काय? रक्तावाटे होऊ शकतो, लाळेवाटे होऊ शकतो. बरोबर. त्यामुळे हे सुद्धा लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा काय आहे. पेशीच्या अनियंत्रित वाढीस काय म्हणतात? अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आहे. खूप वेळा विचारला गेलाय आणि अनियंत्रित वाढ हेच मुलांना माहिती नसतं. अनियंत्रित वाढ म्हणजे काय? अनकंट्रोल्ड इन्क्रीज सेल्स. म्हणजे काय होतं? जे कर्करोग असतात, कॅन्सर जे आपण म्हणतो, कर्करोग म्हणजे कॅन्सर, हे सुद्धा अनेक मुलांना माहिती नसतं. तर अनेक पोलीस भरती करणारे असे 70% मुलं असतात, ज्यांना पोलीस भरती म्हणजे काय हेच माहीत नसतं. आणि पोलीस भरती होणारे 30% मुलं हेच पोलीस होतात. त्यामुळे त्या 30% तुमचं नाव असलं पाहिजे आणि ते येण्यासाठी तुम्हाला आपले जे व्हिडिओ आहे ते पूर्ण बघायचे आहे, शेवटपर्यंत बघायचे आहेत. आणि जर तुम्हाला आवडलेच, प्रश्न अगदी महत्त्वाचे वाटलेच, तर आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आपण कुठे होतो? तर कर्करोग हा काय आहे? कॅन्सरयुक्त आहे आणि कॅन्सर या रोगामुळे काय होतं? ज्या पेशी आहेत आपल्या शरीरातल्या त्यांची काय होत राहते? वाढ होत राहते. त्यामुळे काय होणार आहे? पेशीच्या अनियंत्रित वाढीस आपण काय म्हणतो? कर्करोग असे म्हणतो. कुष्ठरोग आणि एड्स हे संसर्गजन्य. पुढचा प्रश्न बघू काय आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळण्याआधी मी तुम्हाला एक सांगेन की आपण या व्हिडिओद्वारे तर तुम्हाला माहिती देतोय, पण तुम्हाला आणखी माहिती हवी असेल, प्रत्येक विषयाची माहिती हवी असेल आणि अगदी जास्त अपडेट हवे असतील तर आपलं शौर्य पोलीस वर्दी हे टेलिग्राम चॅनल आहे. या चॅनलवर जाऊन तुम्ही लेखी संदर्भात सगळ्या गोष्टी बघू शकता. पेपर पॅटर्न कोणते आहेत ते पण पेपर पॅटर्न बघू शकता. प्रश्न कशा प्रकारे आयोग विचारतं हेही तुम्ही बघू शकता. आधी प्रश्न आहेत त्याबद्दल सुद्धा माहिती आणि ते पेपर सुद्धा तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरून जॉईन करू शकता. जर तुम्ही शौर्य पोलीसवरती टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर लवकरात लवकर जा, थोडा वेळ काढा स्वतःसाठी, तुमच्या भविष्यासाठी. नक्कीच शौर्य पोलीसवर्दी यासाठी तत्पर राहील आणि तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त माहिती पोहोचवण्याचा नेहमी प्रयत्न करेन. चला तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. झिका हा कोणता रोग आहे? कोणता रोग आहे? विषाणू, जीवाणू, आदी जीव यापैकी नाही. तर हा कोणता आहे? विषाणू. तुम्ही जेव्हा करोना आल्यानंतर अनेक वादळ उठलं पूर्ण महाराष्ट्रात नाही तर जगामध्ये. त्यानंतर जेव्हा कोरोना संपत आला तेव्हा झिका हा जिकर झाला. बरोबर की नाही? मग लक्षात घ्या हा सुद्धा विषाणू आहे आणि असं म्हटलं गेलं
करोनाची बहीण कोण आहे? झिका असं म्हटलं गेलं. ठीक आहे. त्यामुळे लक्षात ठेवा या गोष्टी काही. तर उत्तर काय येणार आहे? विषाणू. म्हणजे व्हायरल इन्फेक्शन जे आहे तेच तुमचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. मधुमेह हा कोणत्या द्रव्याच्या कमतरतेमुळे होतो? मधुमेह मगाशी एक प्रश्न होता, बरोबर की नाही? मधुमेह, एड्स ह्या प्रकारचे प्रश्न, कावीळ, दूषित पाण्यामुळे कोणता रोग होतो? बरोबर का? लगेच तुमच्या लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. मग तेव्हा काय सांगितलं होतं? इन्सुलिनचं प्रमाण कमी जास्त झालं तर काय उत्तर येतं? काय होतं आपल्याला? मधुमेह होऊ शकतो. त्यामुळे इन्सुलिन हेच मधुमेह या रोगाचं कारण आहे. त्यामुळे गोडाचं प्रमाण फक्त बोलण्यात ठेवा, खाण्यात नाही. बरोबर की नाही? चला मग याचं उत्तर काय आहे? इन्सुलिन. लवकरात लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न करा. हे आपण रॅपिड फायर घेतोय. सुपरफास्ट एक्सप्रेसचा जातोय आपण. का? कारण जास्तीत जास्त प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. त्यामुळे शरीरामध्ये अजीवनसत्वाची कमतरता निर्माण झाल्यास कोणता रोग होतो? बघा, स्कर्वी रोग कधी होतो? सी. बेरी कधी होतो? बी. रातआंधळेपणा कधी होतो? ए. बरोबर, म्हणजे अ आणि यापैकी नाही. मला कोणतं येणार उत्तर आहे? अ जीवनसत्व कमी झालं तर रातआंधळेपणा होतो. ब जीवनसत्व कमी झालं बेरी होतो आणि स्कर्वी कधी होतो? सी जीवनसत्व कमी झालं तेव्हा. खूप वेळा विचारला प्रश्न आहे हा, त्यामुळे तोंडपाठ करा. पुढचा बघा, खालीलपैकी कशामुळे मलेरियाचा प्रादुर्भाव होतो? अगदी सोपं उत्तर आहे, अॅनाफिलस डासांची मादी. लक्षात घ्या, जे पण तुम्ही पोलीस भरती करणारी मुलं आहात, पोलीस भरतीमध्ये सर्वात जास्त प्रश्न सामान्य विज्ञान आणि जीकेचे असतात. त्यामुळे सामान्य विज्ञान फक्त सायन्स असलेला मुलगा जास्त प्रमाणात करतो. आर्ट्स मध्ये कॉमर्स असलेली मुलं असतात, 12वी पास झालेले असतात, ती मुलं या क्षेत्राकडे वळत नाही. त्यामुळे तुम्हाला सुद्धा विज्ञानाचा चांगला अभ्यास करावाच लागेल. कारण सायन्स झालेला मुलगा हे सगळं 11वी-12वी शिकून आलेला आहे. त्यामुळे त्याला हे सगळं माहिती असतं. ठीक आहे. त्यामुळे बाकीच्यांनी मागे पडू नका. उत्तर काय आहे? अॅनाफिलस डासाची मादी. पुढचा प्रश्न बघूया काय आहे. जीवनसत्व अभावी रातआंधळेपणा होतो. बघा, परत एकदा प्रश्न आलाय, तोच फिरून विचारलाय. ए. रातआंधळेपणा होतो. बी. बेरी होतो. सी. स्कर्वी होतो आणि डी. मुडदूस. डी बद्दल सुद्धा विचारलं गेलं आहे. पुढचा प्रश्न काय बघा. मानवाच्या पेशीत गुणसूत्रांच्या जोड्या किती असतात? बघा, जोड्या म्हटलं तर 23 लिहायचं. गुणसूत्र म्हटलं की 46 लिहायचं. 23 दुने 46 या प्रकारे. अनेक मुलं घाईघाईमध्ये गुणसूत्र एवढं वाचलं की 46 लिहितात. तर ते चुकीचं आहे. म्हणून काय करायचंय? प्रश्न नीट वाचायचा. जोड्या म्हटलं की 23 आणि फक्त गुणसूत्र म्हटलं काय येणार आहे? 46 असं येणार आहे. समजतंय? सर्वात जास्त गुणसूत्रांच्या जोड्या किंवा गुणसूत्र कोणामध्ये आढळून येतात? कोणत्या प्राण्यामध्ये आढळून येतात असं विचारलं तर उत्तर काय येणार आहे तुमचं? बेडूक. लक्षात ठेवा, बेडूक या प्राण्यामध्ये विचारलं जातं. त्यामुळे हे सुद्धा लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न काय आहे? विंचू हा प्राणी कोणत्या संघात मोडतो? विंचू हा प्राणी कोणत्या संघात मोडतो? अर्थोपोडा, मोलुस्का. मगाशी आपला झाला होता हा प्रश्न. मोलुस्का या गटात तर मोडणार नाही, कारण चालताना तो द्रव पदार्थ सोडत नाही. त्यामुळे मोलुस्का तर नाहीये. अर्थोपोडामध्ये काय आहे? सरपटणारे प्राणी आहेत, ते सुद्धा नाही. मग राहिलं काय? वेरीफेरा याच्यामध्ये विंचू हा प्राणी मोडला जातो. लक्षात ठेवा. अर्थोपोडाबद्दल पण अनेकदा विचारलं जातं. पुढे बघूयात. सिकलनेस अॅनेमिया रोग कशाशी संबंधित आहे? सिकलनेस हा रक्त, अॅनेमिया हा रक्त या संदर्भात आहे. रक्तगट किंवा रक्ताचे कॅन्सर असतो किंवा रक्तामध्ये काही दूषित प्रमाण झालं असेल रक्ताचं, तर तेव्हा काय असतं? अॅनेमिया होतो. आता अॅनेमिया हा रोग कशा संदर्भात आहे? जे पेशी असतात आपल्या त्या लंबगोलाकार असतात आणि अॅनेमिया रोगामुळे ज्या ह्या पेशी आहेत त्या लंबगोलाकार न होता चंद्राच्या आकारावर होतात. त्यांना म्हणतात अॅनेमिया रोग. त्यामुळे लक्षात ठेवा की ह्याबद्दल विचारलं जातं. पुढचा प्रश्न बघा. तंबाखूमध्ये कोणता पदार्थ आढळून येतो? अगदी इम्पॉर्टंट प्रश्न आहे, खूप वेळा आलेला आहे आणि याचं उत्तर अनेक जणांना माहितीच असलं पाहिजे. तर याचं उत्तर काय आहे? निकोटीन. लक्षात ठेवा, निकोटीन. बाकी तर तुम्हाला कॅफीन, कार्बन डायऑक्साईड तुम्हाला माहितीच असेल. कॅफीन हा काय आहे? पावडर असते, म्हणजे
ते आपण म्हणतो की अंमली पदार्थ असतात. अंमली पदार्थामधला कॅफीन हा प्रकार आहे. ठीक आहे. पुन्हा एकदा जर तुम्ही शौर्य अकॅडमीला जॉइन करताय, तर नक्कीच तुम्हाला चांगला रिझल्ट मिळणार आहे आणि यासाठीच तुम्ही जॉइन करायला पाहिजे. जर तुम्ही बदलापूर किंवा बदलापूरच्या आसपास जर राहताय, तर नक्की शौर्य अकॅडमीला भेट द्या. इथे तुम्हाला पोलीस भरती, आर्मी भरती, वनरक्षक, रेल्वे, स्टाफ, एस-एस-सी, जी-डी सगळ्या प्रकारची तयारी करून घेतली जाते. लेखी आणि ग्राउंडची सुद्धा चांगली तयारी तुमच्याकडून करून घेतली जाणार आहे. आणि बदलापूरमधली ही एकमेव नामवंत अशी अकॅडमी आहे, ही तुमच्याकडून चांगला रिझल्ट घेणारच आहे. आणि अनेक असे विद्यार्थी आहेत, ते सरकारी सेवेमध्ये रुजू झालेले आहेत आणि पुढचा नंबर हा तुमचाच असला पाहिजे. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही या अकॅडमीला जॉइन करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप आभारी आहोत आम्ही आणि तुमचाच याच्यामध्ये फायदा आहे. त्यामुळे जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला, तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आणि टेलिग्रामला जाऊन शौर्य पोलीस वर्दी या टेलिग्रामला जाऊन सुद्धा तुम्ही जॉइन व्हा.